नमस्कार. ऑलराऊंडर कोकण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मंडळी, रत्नागिरी जिल्ह्यातील एक मंडणगड तालुका आणि त्यामधील तालुक्याच्या ठिकाणापासून 5 किलोमीटरवर असणारे पालघर गाव, वस्तीने अतिशय छोटे असणारे परंतु कायम महाराष्ट्राच्या चर्चेत राहते ते तिथल्या सार्वजनिक गणेशोत्सव देखाव्यांमुळे. गेली कित्येक वर्षे सामाजिक बांधिलकी जपत शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांच्या हृदयात कोरण्याचं काम देखाव्याच्या माध्यमातून हे मंडळ करत आलेलं आहे. माणसाच्या जीवनामध्ये संतांचा महिमा किती महत्त्वपूर्ण आहे, त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 12 बलुतेदारांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे यावर्षीच्या देखाव्यातून आपल्याला स्पष्टपणे जाणवते. संत परंपरेवर आधारित देखावा, महाराष्ट्राची संत परंपरा आणि 12 बलुतेदार. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा या संत वचनाप्रमाणे सकल संतांच्या पालख्या दिंड्या युगानुयुगे चंद्रभागातीरी निवास करणाऱ्या पंढरीनाथ पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघतात. हरिनामाच्या गजरी दंग होत टाळ मृदुंगाच्या तालावर मुखी अभंग गात शेकडो मैलांचे अंतर अवघड घाटातूनही विठू माऊलीच्या कृपेनं चालत जातात. अशी ही आपली संत परंपरा, जी समतेचा, शुद्ध भक्तीचा, अंधश्रद्धा निवारणाचा, मानवतेचा संदेश समस्त जगाला देते. कसा? तुम्हीच पहा. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा या संत वचनाप्रमाणे सकल संतांच्या पालख्या दिंड्या युगानुयुगे चंद्रभागातीरी निवास करणाऱ्या पंढरीनाथ पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघतात. हरिनामाच्या गजरी दंग होत टाळ मृदुंगाच्या तालावर मुखी अभंग गात शेकडो मैलांचे अंतर अवघड घाटातूनही विठू माऊलीच्या कृपेनं चालत जातात. अशी ही आपली संत परंपरा, जी समतेचा, शुद्ध भक्तीचा, अंधश्रद्धा निवारणाचा, मानवतेचा संदेश समस्त जगाला देते. कसा? तुम्हीच पहा. रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. देवा तुझी गणेशू सकळमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. असं म्हणत संत ज्ञानेश्वर माऊलींनी श्री गणेशाला वंदन केले आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचला. संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत रोहिदास, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज अशा संत परंपरेचा उदय झाला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाईंनी याविषयी अत्यंत सुंदर असा अभंग जनमनात रुजविला. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयासा किंकर, तेणे विस्तारिले आवार, जनी जनार्दन एकनाथ, स्तंभ दिला भागवत, तुका झालासे कळस, भजत करा सावकाश, बहिणा फडकती ध्वजा, तेणे रूप केले ओझा. अशी ही आपली संत परंपरा आहे, जी संपूर्ण विश्वाला मानवतेचा, समतेचा आध्यात्मिक संदेश देत शेकडो वर्षानंतर आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवत आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. या संत वचनांप्रमाणे दयानिधी संतांनी सदाचाराची, समतेची, मानवतेची, श्रद्धायुक्त भक्तीची शिकवण दिली. देवावर भक्ती, श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी असे सकल संतांनी सांगितले. अभंग भारुडांमधून जीर्ण रूढी परंपरा, कर्मकांड व अंधश्रद्धेवर खर तर आपल्या संत परंपरेने सर्वाधिक आसूड ओढले आणि अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन तिन्ही लोक असं म्हणत जगाच्या कल्याणात पसायदान मागितले. म्हणून आज विज्ञान युगात जगताना आपण ही संतांनी दाखवलेल्या मार्गाने जीवन प्रवास करायला हवा.
श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक ओळखून बाबा, गुरु, भगत, भूतबाधा, अंगात येणे, पिशाच, गंडोरे, मांत्रिक, ज्योतिष, नवस अशा कर्मकांडात न अडकता आपल्या सत्कर्माने आणि कष्टानं कर्तृत्व सिद्ध करावं. आपण विवेक बुद्धी जोपासायला हवी. दारू, गांजा, चरस, तंबाखू, सिगारेट, अफू, ड्रग्ज यामुळे माणसाची शारीरिक हानी होतेच, पण कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक हानीही होते. शिक्षण घेऊन विज्ञानवादी बनल्यास समस्त मानव जातीचे कल्याण होईल. जातीभेद, धर्मभेद लयास जाऊन सर्व धर्म समभावाचे बीज फलद्रूप होईल. सर्वत्र सुख शांती नांदेल. हे जग विष्णुमय होईल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ही शिकवण देत आपणासमोर हीच संत परंपरा प्रत्यक्ष विठ्ठलासोबत आपल्या सुखदुःखात निश्चितपणे प्रकट होईल. यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होईल. सुंदर पद्धतीने सजवलेल्या या डेकोरेशनमधून आपल्याला जात असताना प्रसन्न श्री गणेशाची मूर्ती पाहिल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो. श्री गणेशाचे दर्शन केल्यानंतर आत्ता आपणास भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही काळापूर्वी 12 बलुतेदार 18 अलुतेदार यांची अर्थव्यवस्था एकमेकांवरती अवलंबून कशी होती हे आता आपल्याला बघायला मिळेल. यंदा बी पावसामुळे मला दुष्काळ पडला. पीक कमी आलं. आता पैका कुठून येणार आणि घर खर्च कसा भागविणार? आपण दिसरात एक करून शेती करतोय, तर हे असं झालं का आज मी आठवतोय तो 12 बलुतेदारीचा काळ आणि पैसा येणार होणारे समजे पैसा येणार आणि ते कसं? त्याचं असं आहे बघ, पैसा येणार आपल्या पूर्वजांनी समजे व्यवहार वस्तूंच्या बदल्यात वस्तू घेऊन केले होते. 12 बलुतेदारीच्या त्या काळात आजच्या परीस आपल्याला जादा मान सन्मान होता. मला जरा नीट समजावून सांगा बरं. हे बघ, 12 बलुतेदार म्हणशीला तर ही 12 व्यापाऱ्यांची वंश परंपरेनं चालत आलेली व्यवस्था होती. सोनार, कुंभार, माळी, लोहार, सुतार, चर्मकार, नाभिक, बुरुड, शिंपी, गुरव, केली, कोळी आणि हे 12 बलुतेदार पूर्वी बहुतांशी आम्हा शेतकऱ्यावर अवलंबून असायचे आणि आपण शेतकरी या समद्यांच्या केंद्रस्थानी होतो. काय कळलं का? म्हणजे बघ, समजा मला नांगर बनवायचा तर मी सुतार दादाकडे, लोहार दादाकडे जाऊन अवतासाठीची अवजारं बनवून घ्यायचो आणि त्या बदल्यात बायका नवं तर धान्य द्यायचो आणि तो व्यवहार पुरा व्हायचा. म्हणजे कसं, सोनार दादा सोनं घडून त्या बदल्यात वस्तू घ्यायचा. शिंपी दादा कपडे शिवून शान, नाभिक दादा, चर्मकार दादा, कुंभार दादा आपली कामं करून त्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण करत आणि तशीच कुटुंबाची गुजराण करायची. पण आता मी शेतकरी राजा असून बी आधी होतो तिथंच राहिलोय. पण माझ्यावर अवलंबून असलेले 12 बलुतेदार 18 अलुतेदार माझ्या परीस लई मोर गेलं, लई प्रगत झालं. कारण ते व्यवसाय गुंतले हो, पण मी मात्र पारंपरिक शेती करत राहिलो आणि होतो त्यापेक्षा मी लय मागे गेलो. ह्यासाठी सरकारी धोरण बी कारणीभूत आहेत बघा. कारण शासन जे आम्हाला फुकट देतंय त्यामुळे आम्ही लय आळशी झालो, परावलंबी झालो. आमची क्रयशक्ती आणि परिणाम म्हणशीला तर आमची पुढची पिढी बी बरबाद होत चालली आहे. त्यामुळे मायबाप पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व विघ्नहर्ता गणराज छत्रपती शिवाजी. वाचन त्यामुळे चांगलं शिक्षण द्या,
चांगली आरोग्य सेवा द्या, पिकाला हमी भाव द्या, हीच मागणी आहे. ते 12 बलुतेदार कोण कोण होते ते तुला मी धावतो. चल माझ्या संग. या मराठी मूर्खाचा पैसा विन असं